दोन्ही हात एकमेकांवर चोळून मूलाधार चक्रावर ठेवायचे. पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन या. मूलाधार चक्राची आधिदेवता श्री गणेशा यांना आज्ञा चक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार. कल्पना करायची आहे मूलाधार चक्रावर 4 पाकळ्या असलेले जास्वंदाचे फूल श्रींच्या चरणी आपण अर्पण केलेले आहे. या 4 पाकळ्या म्हणजे आपल्या अंतरंगात उठणारे विविध भाव, त्याचबरोबर मूलाधार चक्रामध्ये असलेले विविध अवयव या 4 पाकळ्यांशी संबंधित. त्यामध्ये फक्त भक्तिभावच आहेत. कल्पना करा लाल प्रकाश प्रत्येक श्वासासोबत तुमच्या शरीरात आतमध्ये येतोय. मूलाधार चक्रावर हा लाल प्रकाश पडलेला आहे. कमरेखालचा प्रत्येक अवयव, प्रत्येकापर्यंत हा लाल प्रकाश पोहोचत आहे. खोल श्वास घ्यायचा आहे, खोल श्वास सोडायचा. श्वास सोडताना बीजाक्षर लमचं उच्चारण करायचंय. त्याद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या. पूर्ण लक्ष मूलाधार चक्रावर आहे. आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत. या मंदिरामध्ये आपण एकदम सुखी आहोत, समाधानी आहोत, तृप्त आहोत. आपले निर्णय सक्षम आहेत. रक्तधातूमधील प्रत्येक घटक व्यवस्थित काम करत आहे. पृथ्वी ग्रहाशी आपला असलेला संबंध दिवसेंदिवस दृढ होत आहे. त्याद्वारे आपल्या शरीराचा मूळ आधार असलेले हे चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे. लमद्वारे लम 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 बघा मूलाधार चक्र, जर हे चिन्ह तुम्ही लक्षपूर्वक बघितले त्याच्या 4 पाकळ्यांमध्ये आहे 4 अजून बीजमंत्र. पहिलं बीजमंत्र आहे वम.
खोल श्वास घ्या आणि वमचं उच्चारण करा. वम. 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 दुसऱ्या पाकळीमध्ये आहे शम बीजाक्षर. खोल श्वास घ्या आणि त्याचे उच्चारण करा. शम. 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 तिसऱ्या पाकळीमध्ये आहे बम बीजाक्षर. त्याचे उच्चारण करा. बम. 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 चौथे बीजाक्षर आहे सम. 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 चारही पाकळ्या असलेली ही बीजाक्षर त्याद्वारे आपल्या मूलाधार चक्राला कंपन तयार होत आहेत, त्याकडे लक्ष द्या. सावकाश दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवा. हातामधून जी ऊर्जा वाहतीये त्या ऊर्जेकडे लक्ष घेऊन या. लाल रंगामधली लमरूपी ऊर्जा भरभरून दोन्ही पायांमधून वाहत आहे. लम. लम. सावकाश दोन्ही गुडघ्यांवर हात ठेवा. कल्पनेमधून गुडघ्यांवर रेखेचे चिन्ह काढा. ओम काढा, लम काढा, बाकीचे चिन्ह काढा. खूप आभार या पारंपरिक रेखी चिन्हांचे. लमद्वारे लम. लम. सावकाश एक पाय दुमडून घ्यायचा आहे. प्रत्येक अवयवाची आपण कार्यक्षमता वाढवत आहोत. प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे. लम. लम.
सावकाश घोट्यावर दोन्ही हात ठेवा. प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा. प्रत्येकाचे आभार मानायचे लमद्वारे. लम. लम. सावकाश तळपायावर दोन्ही हात ठेवा. कल्पनेतून सगळी रेखेची चिन्ह आपल्या तळपायांवर काढा. खूप आभार मानायचे सक्षम पावलांचे लमद्वारे. लम. लम. सावकाश दुसरा पाय दुमडून घ्या. गुडघ्याखाली दोन्ही हात ठेवा. खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे लमद्वारे. लम. लम. सावकाश घोट्यावर दोन्ही हात ठेवा. खूप आभार आपल्या सक्षम घोट्याचे लमद्वारे. लम. लम. सावकाश तळपायावर दोन्ही हात ठेवा. सक्षम तळपायांचे खूप आभार मानायचे. कल्पनेतून सगळी रेखेची चिन्ह तळपायावर काढा. खूप आभार सक्षम पावलांचे लमद्वारे. लम. लम. सावकाश दोन्ही हात पाठीमागच्या बाजूने दोन्ही किडण्यांवर ठेवा. सक्षम किडण्या शरीर शुद्धीकरणाचे काम जलतत्वाद्वारे अगदी व्यवस्थित करत आहे. खोल श्वास घ्या आणि वमचं उच्चारण करा. वम. वम. खूप आभार आपल्या सक्षम किडण्यांचे. सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा. आदिदेवता ब्रह्मदेव यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. पृथ्वी तत्व, जलतत्व, इतर सगळी तत्व आपण सक्षम करत आहोत या ब्रह्ममुहूर्तावर. प्रत्येकाचे खूप आभार. वम. वम.
आज्ञा चक्रामधून प्रत्येक पवित्र नद्यांना बघण्याचा प्रयत्न करा. गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा, भीमा, चंद्रभागा, पंचगंगा इत्यादी ह्या सगळ्या पवित्र नद्या यांना मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. वम द्वारे. वम वम सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा. अग्नितत्व, सूर्यतत्व, पिंगळा नाडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे, ज्यांच्यामुळे मिळत आहे, ते सूर्यनारायण सूर्यग्रहाला बघण्याचा प्रयत्न करा. या चक्राची कारक देवता, अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार. बीजाक्षर रम द्वारे. रम 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 सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा. छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून मनापासून नमस्कार. सक्षम हृदयाद्वारे वायू तत्वामार्फत वायुपुत्र पवनपुत्र यांच्या आशीर्वादाने अनाहत चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे. बीजाक्षर यम द्वारे. यम 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 सावकाश डाव्या बाजूला दोन्ही हात ठेवा. सूक्ष्म हालचाली आपल्या हृदयामध्ये होत आहेत, त्याकडे लक्ष द्या. कुणाबद्दलही सतत चांगलेच भाव आपल्या मनामध्ये येत आहे. खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या भावनांचे. यम द्वारे. यम यम सावकाश उजव्या बाजूला दोन्ही हात ठेवा. दोन्ही सक्षम फुफ्फुसांचे खूप आभार. यम द्वारे. यम यम सावकाश विशुद्ध चक्रावर दोन्ही हात ठेवा. आकाश तत्वाप्रमाणे आपले उच्च विचार
त्याप्रमाणे वागणे, या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित विशुद्ध चक्र, आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण न डगमगता त्या परिस्थितीला सामोरे जात आहोत. आपली आंतरिक शक्ती वाढलेली आहे. खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे बीजाक्षर हमद्वारे. हम हम सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवा. पाठीच्या भागाला आज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा. माकड हाडाच्या आतमध्ये आहे सक्षम सुषुम्ना नाडी, जिच्यावर आपली सक्षम 7ही चक्र आहेत. त्या सगळ्यांचे खूप आभार हमद्वारे. हम हम सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा. शरीरामध्ये जिथे पोकळी आहे त्या ठिकाणी आहे आकाश तत्व. त्या आकाश तत्वाचे खूप आभार हमद्वारे. हम हम सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा. कल्पनेमधून तळहातावर ओम काढा, लम काढा, रेखीचे चिन्ह काढा. प्रत्येक बोटांचे, सक्षम हातांचे खूप आभार हमद्वारे. हम हम आपल्या दोन्ही हातांद्वारे सगळी पुण्यकर्म होत आहेत. त्या पुण्यकर्मांचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा. दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे आपल्या आज्ञाचक्र, आपल्या गुरूंचे स्थान, सगळे रेखीचे ग्रँड मास्टर्स, दत्त गुरु माऊली, श्री स्वामी समर्थ, श्री गणेशा यांना बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार. पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले आज्ञाचक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे आपल्या पवित्र आत्म्याचे ओमद्वारे. सावकाश दोन्ही कानांवर हात ठेवा. चांगले स्तोत्र, चांगले मंत्र, चांगल्या गोष्टी आपण ऐकत आहोत. आपल्या चांगल्या श्रवण शक्तीचे आभार मानायचे. ओम
सहस्त्रहार चक्रावर हात ठेवायचे. सहस्त्रहार चक्राचे खूप आभार मानायचे. इथून सुरू होतो आपला अध्यात्माचा प्रवास, जो अगदी व्यवस्थित सुरू आहे. पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. या ब्रह्ममुहूर्तावर सगळ्या शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार या सगळ्या शक्तींचे ओमद्वारे. सावकाश दोन्ही मेंदूंवर हात ठेवा. कल्पनेमध्ये दोन्ही मेंदूंवर रेकीची चिन्ह काढा. तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे सक्षम दोन्ही मेंदूंचे खूप आभार. ओमद्वारे. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. रेकीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे. प्रत्येक क्षणाला या पवित्र ब्रह्ममुहूर्ताचे खूप आभार मानायचे. श्री गणेशा, दत्त गुरु माऊली, श्री स्वामी समर्थ यांचे खूप आभार. लम रूपी वैश्विक शक्ती ऊर्जा भरभरून आपल्या शरीरामधनं वाहत आहे. त्याकडे लक्ष द्या. खूप आभार मानायचे या शक्तीचे. प्रत्येक क्षणाला अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. दत्त गुरु माऊलींच्या कृपा आशीर्वादामुळे आपण ह्या मार्गात आलेलो आहोत. त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. श्री स्वामी समर्थ दत्त गुरु माऊलींचा अवतार सदैव आपल्या पाठीशी उभे आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस भरपूर